योहान याचा 2 अध्याय आणि 5वं वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. एकदा देवाच्या लोकांनो, काना गावामध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये येशूला आणि त्याच्या शिष्यांना आमंत्रण होतं आणि त्याच्या आईला पण आमंत्रण होतं. आणि देवाच्या लोकांनो, हे सर्वजण काना गावातील एका लग्नाला गेलेत आणि लग्नाला गेल्यानंतर सगळ्यांची एकच गोष्टीकडे लक्ष असतं, लग्न लागल्यानंतर जेवणाकडे. बोले येशू मसीह की. लोक नवरा नवरीला भेटायच्या अगोदर पहिलं जेवण करून घेतात, नंतर भेटतात. म्हणजे महत्वाचा भाग काय आहे, लोक लग्नाला आल्यानंतर देवाच्या लोकांनो त्यांच्या माइंडमध्ये आज घरी स्वयंपाक बनवायचे नाही, रात्री जेवण करून सगळं कुटुंब घेऊन जायचं आणि जेवण करून यायचं, हे डोक्यामध्ये असतं. मेन म्हणजे डोक्यामध्ये काय असतं, जेवण. आणि अशा परिस्थितीमध्ये शिष्य पण गेलेत, येशूची आई पण गेली. आणि देवाच्या लोकांनो, त्या काळामध्ये एक द्राक्षरस असायचा, तो लग्नामध्ये द्यायचा. आणि हा द्राक्षरस बायबल सांगतं देवाच्या लोकांनो संपला. काय झाला? संपला. आणि जसा द्राक्षरस संपला देवाच्या लोकांनो, येशूच्या आईला कळलं द्राक्षरस संपलाय. बरेच लोक राहिलेत लग्नामध्ये. जेवण संपल्यानंतर ज्यांचं लग्न आहे त्यांची खूप तारंबळ होते, काय करायचं. परत त्या आचार्याला सांगतात बनवा, म्हणजे जजमेंट त्यांना लागलंच नाही किती द्राक्षरस बनवायचा, काय बनवायचं. आणि जर जेवण नाही बनवलं, लोकांना नाही भेटलं, तर लोक काय करतात, निंदा करतात. काय त्या मनुष्याचं लग्न होतं, त्याच्यामध्ये जेवण संपलं. आणि हे पिढ्यानपिढ्या सांगत बसतात देवाच्या लोकांनो. अशा परिस्थितीमध्ये काना गावात लग्न असताना द्राक्षरस संपून गेला. आणि येशूची आई आली आणि त्यांना सांगितलं द्राक्षरस संपलाय. येशू म्हटलं, बाई या गोष्टीबद्दल माझा काय त्याचा संबंध काही नाही, माझी वेळ आली नाही. आणि नंतर देवाच्या लोकांनो, येशूची आई त्या चाकरांना म्हणाली, म्हणजे जे नौकर काम करत होते त्या ठिकाणी म्हणाले, हा तुम्हाला सांगेल ते करा. काय करा फक्त तुम्ही, हा जो सांगल म्हणजे काय करा, त्याचं तुम्ही ऐका. काय करा, काय करा, त्याचं तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता देवाच्या लोकांनो, आजचा विषय त्याचं ऐका. म्हणजे कोणाचं ऐका? येशूचं ऐका. प्रेज द लॉर्ड. कोणाचं ऐका? येशूचं ऐका. आता येशूने चाकरांना सांगितलं की रांजण रिकामे, आणि रिकाम्या रांजणामध्ये काय सांगितलंय, रांजण काय करा, पाण्याने काय करा, काठोकाठ भरा. चाकर पण हुशार एकदम तुमच्यासारखेच. एक शब्द पास्टरने सांगितला का तुम्ही 100% तो करतात. बोले येशू मसीह की. चाकर म्हटले, सांगितलंय काठोकाठ, काठोकाठ रांजण भरलेत. आणि मग देवाच्या लोकांनो, येशूने सांगितलं हा द्राक्षरस, हे जी पाणी टाकलंय हे तुम्ही घेऊन जा आणि लोकांना द्या. आणि लोकांना दिल्यानंतर लोक म्हटले, अरे आतापर्यंत एवढा भारी द्राक्षरस दिलाय, लोक नवीन नवीन चांगला देतात आणि नंतर पाणी टाकून देतात संपल्यानंतर. बरोबर आहे की नाही? तुम्ही आतापर्यंत एवढा भारी कसा दिलाय द्राक्षरस. आणि देवाच्या लोकांनो, जी त्या लग्नामध्ये बेइज्जत होणारी ज्यांचं लग्न होतं, त्या येशूने देवाच्या लोकांनो येशूचं ऐकल्यामुळं त्यांची इज्जत राखली गेली. ही एक स्टोरी आहे देवाच्या लोकांनो, यांच्यामधून आपल्याला शिकायचंय. त्याचं ऐका म्हणजे येशूचं काय ऐका. आता देवाच्या लोकांनो, मरियेची काय इच्छा आहे? मरियेची काय इच्छा आहे की द्राक्षरस संपला, येशूने द्राक्षरस बनवावा, ही मरियेची इच्छा आहे. बरोबर की नाही? ज्या वरडी राहिलेत, उपाशी राहिलेत, त्यांची इच्छा आहे की आम्हाला द्राक्षरस भेटावा. बरोबर की नाही? तुमच्यासारखे उपाशी राहिले लग्नात, जेवण संपलंय, मग तुमची इच्छा काय असते, घरी जायचं का नाही, यांनी बनवलं पाहिजे, काहीतरी आम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे देवाच्या लोकांनो काय, त्यांची इच्छा आहे आम्हाला द्राक्षरस पाहिजे. आणि येशूची काय इच्छा आहे? येशूची काय इच्छा आहे? मरियेची इच्छा आहे देवाच्या लोकांनो येशूने द्राक्षरस बनावा. त्या लोकांची इच्छा आहे देवाच्या लोकांनो की आम्हाला द्राक्षरस भेटावा. त्यांना नवरी नवरदेवाच्या आईवडिलांची इच्छा आहे की आमची इज्जत जाऊ नये, आम्हाला पण हा द्राक्षरस कुठून कुठून तयार झाला पाहिजे, ही त्यांची इच्छा. त्यांची इच्छा आहे की आमची इज्जत जाऊ नये, बस बाकी काही पण हो, पण आमची इज्जत जाऊ नये, ही त्यांची इच्छा आहे देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस येशूने चाकरांना सांगितलं की रांजण काठोकाठ भरा. कसे भरा? काठोकाठ.
आणि बायबल सांगतं त्या शिष्यांनी, त्या चाकरांनी, त्या नौकरांनी रांजण काटोकाट भरले. कसे भरले? कसे भरले? काटोकाट. आता देवाच्या लोकांनो, ते रांजण काटोकाट भरलेच नसते. रांजण काटोकाट भरले नसते, अर्धे भरले असते तर काय झालं असतं? रांजण अर्धेच भरले असते तर काय झालं असतं? पाण्याचा द्राक्षरस तयार झाला असता? नाही तयार झाला असता. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो येशूने सांगितलंय की तुम्ही ते रांजण काटोकाट भरा. कसे भरा? काटोकाट. आणि चाकरांनी पण रांजण काटोकाट भरलेत. त्याच्यामध्ये दुसऱ्या पाण्यासाठी जागा नाहीये. आता जी देवाची इच्छा आहे ती चाकरांनी पूर्ण केली, जी येशूची इच्छा आहे ती चाकरांनी पूर्ण केली. म्हणजे काय? येशूने सांगितलंय पाणी काटोकाट भरा. आता त्या पात्रामध्ये काय आहे? पाणी आहे. काटोकाट भरले म्हणजे एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये जाणार नाही. आता त्या पात्राची इच्छा काय देवाच्या लोकांनो? ज्याच्यामध्ये पाणी आहे त्या पाण्याची इच्छा काय आहे? आता पाण्याची इच्छा काही पण असेल, मला द्राक्षरस नाही बनवायचं, चला मी माझी क्वालिटी अशीच ठेवतो, मला पाणीच बनायचंय, मला द्राक्षरस बनायचं नाही. काय बनायचं नाही? मला द्राक्षरस बनायचं नाही, मला पाणीच बनायचं नाही, मला पाणीच ठेवायचंय, अशी त्या पाण्याची इच्छा आहे. पण देवाच्या लोकांनो, जर चाकरांनी देवाचा शब्द ऐकलाय आणि देवाचा शब्द त्या पात्रामध्ये टाकलाय, ते पाणी पात्रामध्ये टाकलंय आणि पाणी पात्रामध्ये आलंय, ते काटोकाट भरलंय, तुम्ही त्याच्यात एक्स्ट्रा जगातलं काही जरी टाकलं तरी ते पात्र देवाच्या लोकांनो कोणाचीच इच्छा कंप्लीट करू शकत नाही. कारण ऑलरेडी त्या पात्राने देवाची इच्छा परिपूर्ण कंप्लीट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आता देवाच्या लोकांनो, पाण्याची जरी इच्छा असेल की मला चेंज व्हायचंय, माझा कलर चेंज करायचा आहे, मला वेगळं काहीतरी बनायचंय, मला गोड बनायचंय, आंबट बनायचंय, पण ते पाणी परिपूर्ण असल्यामुळं कोणतीच गोष्ट त्याच्यामध्ये ऍड होऊ शकत नाही. कारण देवाच्या लोकांना ते पात्र पूर्ण भरलेलं आहे. पण ज्यावेळेस ते पात्र खाली होईल, 80% भरलं जाईल, त्याच्यामध्ये रिकामं 20% राहील, त्यावेळेस देवाच्या लोकांनो पाणी जर म्हटलं मला कडू बनायचंय, कुणी कडू त्याच्यामध्ये टाकलं तर त्या पाण्याची क्वालिटी चेंज होईल, त्याची टेस्ट चेंज होईल. कुणीतरी कडूपणा त्याच्यात टाकला तर देवाच्या लोकांना 20% कडूपणा, 80% पाणी, ते पाणी स्वतःची क्वालिटी चेंज करून टाकील आणि त्याच्यामध्ये ते पाणी कडू लागेल. का? पाणी परिपूर्ण पात्राने ते भरलेलं नाही, 20% ते रिकामं होतं. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला परमेश्वराकडून चमत्कार पाहिजे, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला देवाला पाहिजे, येशूला पाहिजे, तुम्हाला देवदूतांना पाहिजे, त्याच्या उपस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले पाहिजे, तर तुमचं पण पात्र येशूच्या वचनाने परिपूर्ण भरलं पाहिजे. जर तुमचं पात्र देवाच्या लोकांनो येशूच्या वचनाने परिपूर्ण नाहीये, पूर्ण नाहीये, 90% पूर्ण आहे, 10% खाली, कुणी पण येईल 10% टाकून देईल आणि जी 90% देवाची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार नाही. तुम्ही जी 10% टाकले ती गोष्ट तुमच्यातून पूर्ण केली जाईल. मला येशूचा शब्द नाही ऐकायचा. पाण्याने स्वतःची इच्छा नष्ट केली, देवाची इच्छा त्याच्यामध्ये आली देवाच्या लोकांनो, म्हणून पाण्याचा द्राक्षरस झाला. कारण त्या पात्रामध्ये पाणी देवाच्या लोकांनो काठोकाठ भरलं होतं. ज्या वेळेस तुम्ही येशूचं ऐकता, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही, तुमच्या घरामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही, तुम्ही ज्या ठिकाणी जॉबला आहे त्या ठिकाणी चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. कारण तुमचं पात्र परमेश्वराच्या वचनाने काठोकाठ भरलेलं आहे. येस, योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 14व वचन. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. तुम्हाला ऐकायला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? येशूने तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? येशूच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोणाची इच्छेप्रमाणे? पात्रामध्ये पाणी आहे, पात्रामधलं पाण्याची इच्छा पाण्याने कंप्लीट केली नाही. येशू, तुझी इच्छा माझ्यामध्ये काय आहे? मी पाण्याचा द्राक्षरस बनावं
ही तुझी इच्छा आहे, त्याची इच्छा नाहीये पाण्याची की मी तशीच राहावं. नाही, माझी इच्छा गरजेचं नाहीये, तुझी इच्छा. ज्यावेळेस परमेश्वराची इच्छा आणि तुमची इच्छा एकत्र होते, जे तुम्ही मागतात ते तुम्हाला प्राप्त होत. बस, बात खतम. जर तुम्ही त्याची इच्छा काय आहे हे ओळखलंच नाही आणि तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराकडे मागताय, तुमची इच्छा कधीच कंप्लीट होणार नाही. कारण परमेश्वराची इच्छा तुमच्यासाठी वेगळी आहे आणि तुमची इच्छा स्वतःसाठी वेगळी आहे. दोन वेगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही. पाणी आणि ऑइल मिक्स होईल का? होईल? पाणी आणि ऑइल टाकायचं एका ड्रम मध्ये पाणी, एका ऑइल मध्ये ऑइल, किंवा पेट्रोल टाका, मिक्स होईल का? अजिबात नाही. का? पेट्रोल पाण्यामध्ये जाऊ शकत नाही आणि पाणी पेट्रोल मध्ये जाऊ शकत नाही. एक जड आहे आणि एक कसं आहे, हलकं आहे. दोन्ही पण सारखे पाहिजे. जर सारखे असतील तर एकमेकांमध्ये काय होईल? मिक्स होतील. तुम्हाला कळतंय की नाही? देवाची इच्छा काय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुमची इच्छा त्याच्याबद्दल काय आहे. जी इच्छा देवाची तीच इच्छा तुमची जर असेल तर 100% देवाच्या लोकांनो चमत्कार तर तुमच्या जीवनामध्ये होईल, पण तुम्ही त्याचं ऐकताल. तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो, ती गोष्ट देवाची इच्छा पाहिजे, स्वतःची इच्छा नको आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने सांगितलं या मुलाबरोबर लग्न कर. तुमची इच्छा आहे, नाही मला गोरा मुलगा पाहिजे, मला गाडीवाला मुलगा पाहिजे, मला बंगल्यावाला मुलगा पाहिजे, नाही मला खूप नोकरीवाला मुलगा पाहिजे. देव सांगतोय तो पवित्र आत्म्याने भरलेला मुलगा आहे, तो सामर्थ्याने भरलेला मुलगा आहे. आणि तुम्ही म्हणतात नाही तो झोपडीमध्ये राहणारा मुलगा आहे, मला आत्ता सेटलमेंट वाला मुलगा पाहिजे. काय होईल? आता देवाची इच्छा आहे त्या मुलाबरोबर लग्न करावं आणि तुमची इच्छा आहे बंगल्यावाल्या मुलगाबरोबर लग्न करावं. ज्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा कंप्लीट करता तुमच्या जीवनामध्ये, देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये कंप्लीट होणार नाही. मग जर देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये कंप्लीट होणार नाही का? तुम्ही चर्चला येताय, बायबल वाचताय, प्रार्थना करताय, सगळ्या गोष्टी करताय, तुमचं पात्र परिपूर्ण वचनाने भरलेलं नाहीये, त्या वचनावर 100% विश्वास नाहीये, तो गरीब आहे. देवाने मला सांगितलंय लग्न करायचं आणि जर देव सांगतोय तर देवाने काहीतरी त्याच्यामध्ये पाहिलं असेल, तो वचनाने परिपूर्ण आहे. आणि जर तो वचनाने परिपूर्ण आहे, देवाची इच्छा ते पात्र कंप्लीट करतंय, तर जगातल्या सगळ्या गोष्टी त्या मुलाकडे पाठवण्यात येतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. आई वडील मुलगा पाहायला गेल्याने आपल्या मुलीला काय बघतात? घर बघतात, नोकरी बघतात, नंतर जमीन बघतात, आणखी खानदान बघतात, आणखी काय? निर्व्यसनी आहे का? पण सगळ्यांसमोर तो सांगतो मी निर्व्यसनी आहे, पण 1 वर्षात बायकोला कळतं हा पूर्ण व्यसनी आहे. आणखी काय बघतात? काय बघतात? एकच इच्छा देवाच्या लोकांना, कोणती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायची असेल तर पहिली गोष्ट देवाची इच्छा तुमच्या जीवनामध्ये महत्वाची. तुम्ही जर वचनाने परिपूर्ण भरलेले असाल 100%, तर तुम्हाला कुणी काही पण कानात येऊन सांगितलं नाही तो मुलगा चांगला आहे त्याच्याबरोबर लग्न कर, आणि देव सांगतो नाही ह्या मुलाबरोबर लग्न कर, तुम्ही देवाचं ऐकता. कारण तुमच्याकडे त्याचे विचार घ्यायला जागाच नाहीये. जे लोक रिकामे टेकडे आहेत, अर्धे वचनाने भरलेत, 100% त्याचा शब्द आतमध्ये घेतील आणि कन्फ्यूज होऊन जातील, करू की नको करू, करू की नको करू. आणि कन्फ्यूज ज्यावेळेस मनुष्य होतो त्याचा डिसिजन चुकला जातो. ज्यावेळेस संशय मनामध्ये येतो 100% डिसिजन त्याचा चुकला जातो. आजच्या वचनातून पहिली गोष्ट पाहिजे देवाच्या लोकांनो, की जर तुम्हाला येशूचं ऐकायचंय तर तुम्हाला येशूची इच्छा काय आहे हे समजलं पाहिजे. तुमच्यासाठी येशूची इच्छा काय आहे? येशूची इच्छा तुमच्यासाठी काय आहे? तुमची इच्छा अजिबात चालू देऊ नका. जीवन जगत असताना येशूची इच्छा एकदम बेटर आहे, एकदम बेटर. तुम्हाला कळते की नाही? एकदम भारी. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या इच्छेप्रमाणे चालताना सक्सेस तुम्हाला पाठीमागे जायची गरज नाही, सक्सेस तुमच्या पाठीमागे येईल. तुम्ही 100% त्या गोष्टीमध्ये यशस्वी होतात. आज ख्रिस्ती लोक, देवाच्या लोकांनो, त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस का नाही आहेत? कारण त्यांच्यामध्ये पूर्णपणे देवाची इच्छा नाही आहे. ते जगातली इच्छा काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये आहे.
जर देवाची इच्छा 100% असेल देवाच्या लोकांनो, तर 100% सक्सेस होतील म्हणजे होतील. मग काय करायला पाहिजे? पाणी जर काठोकाठ आहे, वचन पण तुमच्या जीवनात कसं पाहिजे? काठोकाठ पाहिजे. जर तुमच्या जीवनात वचन काठोकाठ नाहीये, तुम्ही देव एक सांगतोय, तुम्ही एक करताय. देव सांगतो ह्या मार्गाने चाल, तुम्ही त्या मार्गाने चाललात. इच्छा नाहीये. तुम्ही स्वतःचा प्लॅन, स्वतः सैतानाचा जो प्लॅन केलाय त्याच्यावरती चाललेत. एक दिवशी जाऊन पुढे फसणार आहेत. सैतानाने तुम्हाला ट्रॅक केलेलं आहे. आज नंतर देवाच्या लोकांनो, देवाची इच्छा काय आहे ही पहिली ओळखा. मला संडेला रोज जायचं चर्चला. आजपासून ठरवा 1 वर्षभर मी संडेचं चर्च बुडवणार नाही. 100% वचन जसं तुम्ही ऐकताल आणि तुमच्यात जसं बदल होईल, तुम्ही त्या लेवलला, त्या सामर्थ्यात परमेश्वर उभा करेल. 1 वर्षाच्या आत जी परिस्थिती तुमच्यावरती आहे ती परिस्थिती राहणार नाही. तुमची परिस्थिती बदलली जाईल, तुमचं जीवन बदललं जाईल, तुमचं पाहणं बदललं जाईल, चालणं बदललं जाईल, बोलणं बदललं जाईल. कारण तुम्ही देवाची इच्छा तुमच्या जीवनात कंप्लीट केलेली आहे. जगामध्ये पहा अनेक लोक आहेत, बायबलमध्ये पहा अनेक लोक आहेत. पेत्राकडे पहा, त्यांनी देवाची इच्छा त्याच्या जीवनात कंप्लीट केली. येशू भेटण्या अगोदर देवाच्या लोकांनो पेत्राचं जीवन बघा, एकदम वेगळं जीवन होतं, पापी जीवन होतं. तुम्ही आणि मी येशू भेटण्या अगोदर वेगळं जीवन होतं. पण जसं येशू आपल्या जीवनामध्ये आला, आपलं जीवन वेगळं झालं. पेत्राच्या जीवनामध्ये येशू आला, वेगळं जीवन झालं. पण येशू आल्यानंतर पण देवाच्या लोकांनो, पेत्राने येशूला सोडलं. माहितीये तुम्हाला? माहितीये? येशूला पकडलं त्यावेळेस देवाच्या लोकांनो, पेत्रा तिथं होता. पेत्राला विचारलं, तू येशू बरोबर आहे का? तो म्हटला, नाही, मी येशू बरोबर नाहीये, मी येशूला ओळखत नाहीये. त्यांनी मुखातून कबूल केलं, मी येशूला ओळखत नाहीये, मी येशू बरोबर नव्हतो. जर देवाच्या लोकांनो पेत्र म्हटला असता, हा मी येशूला ओळखतो, मी येशू जवळ आहे, येशू माझ्या जवळ आहे, आणि जर वचन त्याच्या जवळ आहे, परिपूर्ण पेत्र वचनांनी भरलेला असता, भीती त्याच्यामध्ये नसती, तर देवाच्या लोकांना त्यांनी वचनाचं ऐकलं असतं आणि वचन परिपूर्ण त्याच्यामध्ये भरलेलं असतं, तर देवाची इच्छा त्याने कंप्लीट केली असती. शेवटच्या क्षणापर्यंत देवाच्या लोकांना देवा जवळच राहिला असता. पण ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झालं, पुनरुत्थान नंतर येशू पेत्राला भेटला. पेत्राचं जीवन परिपूर्ण बदललं. बायबल सांगतं पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, तुम्ही येशूला कधीच नाकारू शकत नाही. कारण पवित्र आत्मा येशूला कधीच नाकारत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची, मग देवाने सांगितलंय ते जर तुम्ही केलं तर सक्सेस होणार आहेत. तुम्ही देवाने सांगितलंय ते केलं नाही तर सक्सेस होणार नाहीयेत. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना खुश करायसाठी काहीतरी करताल, तुमच्या समाजाला खुश करायसाठी काहीतरी करताल. जर तुम्ही त्यांची खुशी पाहिली आणि त्या ठिकाणी देवाचं वचन तुम्ही डाऊन केलंय, तुम्ही कितीही प्रार्थना केली, कितीही बायबल वाचलंय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होणार नाहीत. येशूची इच्छा तुमच्या जीवनामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. लोकांना वाटते दोन्ही रस्त्यावरती चाललं पाहिजे, इकडे एक पाऊल आणि इकडे एक पाऊल. जमल का? चाला बरं एक दोन्ही रस्त्यावरती. एका रस्त्यावरती तुम्हाला चालावं लागेल, जो जीवनाचा रस्ता आहे. मृत्यूच्या रस्त्यावरती, जीवनाच्या रस्त्यावरती जर पावलं ठेवून चाललं तर देवाच्या लोकांना 100% गडबड होऊन जाईल. काय करावं लागेल आता? आज तुमच्या जीवनातल्या सक्सेससाठी काय करावं लागेल? पहिली गोष्ट, देवाची इच्छा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कंप्लीट करावं लागेल. तुम्हाला जर देवाचं ऐकायचं असेल, पण तुम्ही देवाचं ऐकायचं नसेल, तुमची इच्छा आणि देवाची इच्छा वेगळी होत असेल, तुम्ही देवाचं ऐकणार नाही. चाकरांनी येशूचं ऐकलं, त्या पात्राने येशूचं ऐकलं, पाण्याने येशूचं ऐकलं, आणि जसं देवाच्या लोकांना सलग या तिन्ही गोष्टींनी ऐकलं, पाण्याचा द्राक्षरस झाला. पहिली गोष्ट देवाच्या लोकांना आपण पाहिली, जर येशूचं तुम्हाला ऐकायचं असेल तर येशूची जी इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये, जर तुम्ही वचनांनी परिपूर्ण भरलेले आहात तरच तुम्ही त्याचं ऐकताल, नाही तर ऐकणार नाही. कोणतरी बाई येईल, तुमच्या डोक्यात काहीतरी विचार टाकील आणि तुम्ही येशूचं ऐकणार नाही, काहीतरी वेगळीच गोष्ट तुमच्या जीवनात तुम्ही करून टाकता. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. मत्ती याचा 15वा अध्याय आणि 28 वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. एकदा येशू देवाच्या लोकांना असंच चाललाय
आणि असं चालत असताना देवाच्या लोकांनो, येशूच्या पाठीमागे एक बाई आली. ती परराष्ट्रीय होती. आणि परराष्ट्रीय बाई देवाच्या लोकांनो येशूच्या पाठीमागे आली आणि येशूला मोठ्याने ओरडत आहे की येशू, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. माझी मुलगी आजारी आहे. हे दाविदाच्या पुत्रा मजवर काय कर, दया कर. आणि ती देवाच्या लोकांनो काय करत आहे, ओरडत येशूच्या पाठीमागे चालली. यो येशू माझा ऐका, यो येशू माझा ऐका. येशूला ऐकू येत असं येशू पुढे चाललाय. मग त्याचे शिष्य म्हटले, ही बाई काय म्हणते. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांनो ही बाई त्याला म्हणते, आमच्यावर दया करा. एक बाई देवाच्या लोकांनो जी परराष्ट्रीय आहे आणि येशूकडे विनंती करते की येशू, माझ्या मुलीतलं काय करा, भूत काढून टाका. भूताने तिला जंजीर केलेली. येशू तिचं ऐकत नाही. तरी त्या बाईने देवाच्या लोकांनो येशूची पाठलाग करायचं सोडलं नाही. आणि येशू संग संभाषण करत असताना येशूला ती बाई म्हणत आहे की तुम्ही काहीतरी करा. आणि येशू तिला म्हणत आहे की मला इस्रायलच्या घराण्याकडे पाठवलंय, बाकी मला कोणाकडे पाठवलेलं नाही. आता असा जो नीट करणार आहे, जो चमत्कार करणार आहे, तो जर असं म्हटल्यानंतर तुम्ही काय करताल. तुम्हाला नाहीच म्हटलं, नाही मी माझ्या कुटुंबासाठी ही गोष्ट केलेली आहे, अजिबात मी दुसऱ्याला देऊ शकत नाही, तुम्ही काय करताल. मी फक्त ही माझ्या कुटुंबासाठी आहे, बाकी दुसऱ्याला मी देऊ शकत नाही, काय करताल तुम्ही. आता नीट ऐका. या ठिकाणी देवाच्या लोकांना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. हे जर रिव्हिलेशन तुम्हाला समजलं ना, अशक्य गोष्टी शक्य तुमच्या जीवनात करताल. नीट ऐका. येशूची इच्छा नाहीये की मी तिच्या मुलीला बरं करावं. ही येशूची इच्छा नाहीये. इथं मी अगोदर सांगितलं पहिल्या गोष्टीमध्ये की देवाची इच्छा आणि तुमची इच्छा एकत्र झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होतो. येशू तुमचं ऐकतो, तुम्ही येशूचं ऐकता. तुम्हाला येशूचं ऐकण्यासाठी किंवा येशूला तुमचं ऐकण्यासाठी दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, येशूचं तुम्हाला ऐकावं लागणं, तुम्ही येशूचं ऐकताल. म्हणजे देवाच्या लोकांनो तुम्ही येशूची इच्छा काय ती तुमच्या जीवनात कंप्लीट करताल. तुमची इच्छा काढून टाकताल आणि येशूची इच्छाच, मग येशू तुमचं ऐकन, तुम्ही येशूचं ऐकता. पहिल्या याच्यात ते सांगितलंय. पण इथं परफेक्टली येशू सांगतोय देवाच्या लोकांना दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहते की येशूची इच्छाच नाहीये त्या मुलीला बरं करायची. आता काय करायचंय. येशूची इच्छाच नाहीये, त्या बाईची इच्छा आहे. आता येशूची इच्छा तिने जर मानली, काय मानली, त्या बाईने जर येशूची इच्छा मानली, नाही येशूची इच्छा बरे करायची नाही, माझी इच्छा बरे करायची, पण येशूची इच्छा मानली तर ती काय होईल, तिथून काय होईल, ती काय होईल, निघून जाईल. कारण चमत्कार तिच्या जीवनात होणार नाही, कारण ऑलरेडी येशूची इच्छा नाहीये. असं होतं का कधी कधी देवाची इच्छा नसते आणि तुम्ही ती गोष्ट मागतात. होतं का कधी कधी देवाच्या लोकांना देवाची इच्छा नाहीये तुम्हाला ती गोष्ट प्राप्त करून द्यायची. का, येशूने स्वतःच्या इस्रायल लोकांसाठी येशू आलेला आहे, बाकीच्या लोकांसाठी नंतर बघलतो. आता येशूची इच्छा नाहीये तिला बरं करायची. पण देवाच्या लोकांनो ही बाई येशूचा पिछा सोडायला तयारच नाहीये. नाही, काय बोलती, मला सहाय्य करा. पाया पडली, येशू समोर झुकली आणि येशू समोर झुकली, नम्र झाली आणि बोलती, मला काय करा, सहाय्य करा. काय करा, सहाय्य करा. आता येशूला ती सहाय्य करा म्हणती आणि येशूचं पुढं उत्तर काय. ज्यावेळेस ती येशूला म्हणती मला सहाय्य करा, येशू पण भारी आहे. येशू पण देवाच्या लोकांना देवाच्या शब्दाने तिच्याशी बोलतोय. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. मुलांची भाकर घेऊन, जी भाकर मुलांना बनवली कुत्र्याला देताल का तुम्ही. येशू तिला म्हणतोय, तू तुझ्या मुलांना भाकरी बनवली कुत्र्याला टाकशील का. पहिली मुलांना टाकल आणि मग कुत्र्याचं बघल. कुत्रा उपाशी राहिलं तरी चालेल, पण पहिले काय झाले पाहिजे, मुलं. येशूची इच्छा नाहीये देवाच्या लोकांना बरं करायची, पण तिची इच्छा आहे आता बरं करायची. येशूला परत ती काय म्हणते बघा. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. आता नीट ऐका. इथं देवाची इच्छा नाहीये तिची मुलगी बरं व्हायची, पण तिची इच्छा आहे मुलगी बरे व्हायची. येशू ज्यावेळेस म्हटला ना, मी माझी भाकरी फक्त माझ्या मुलाला देईन, कुत्र्यांना देणार नाही, ती म्हणती बरोबर आहे, मी तुमच्या मताशी काय सहमती आहे, मी पण अशी करणार नाही. माझी भाकरी तयार केली मी का माझ्या मुलांना कुत्र्यांना देऊ, पहिली माझे मुलं होतील. बरोबर बोलताय तुम्ही गुरुजी, येशू तुम्ही बरोबर बोलताय.
हे खरंच सांगताय तुम्ही, पण एक गोष्ट तुम्ही ऐकताय का? जे मुलं ज्यावेळेस ती खातील, खाली चुरा पडतील, त्याच्यावर अधिकार कुत्र्यांचा आहे. त्याच्यावर कोणाचा अधिकार आहे? कोणाचा अधिकार आहे? कुत्र्यांचा अधिकार आहे, मुलांचा अधिकार नाही. चुरा जो पडल त्या भाकरीवरती त्या मुलांचा अधिकार राहणार नाही. तो अधिकार फक्त कुत्र्यांचा आहे. येशू पण म्हटलं, अरे बाई इथं काय, इथं बाई एकदम डॅशिंग निघाली. येशूला पटलं देवाच्या लोकांनो. काय पटलं? ती जे बोलत होती, ती जे मागत होती त्या गोष्टीसाठी, ती जे बोलत होती, येशूला ती गोष्ट पटली. ही जी बोलती ती बरोबर बोलती. खालचा जो चुरा आहे त्याच्यावर अधिकार कुत्र्यांचा आहे. याचा अर्थ काय देवाच्या लोकांनो? तिची इच्छा होती माझी मुलगी बरी करावी, आणि येशूची इच्छा नाहीये बरी करावी. अशा वेळेस, ज्या वेळेस दोन्ही गोष्टींमध्ये वेगळेपण आहे, तर त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुम्ही येशू बरोबर कंटिन्यू बोललं पाहिजे, देवाच्या वचनाबरोबर कंटिन्यू बोललं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाबरोबर कंटिन्यू बोलताल, तर देवाच्या लोकांनो एक वेळेस असा टायमिंग आला, येशूची इच्छा जी नाही होती, येशू पण तिला होकार द्यायला लागला. नाही, तू बोलतीस ती बरोबर आहे, कुत्र्यांसाठी ही भाकर बरोबर आहे. आणि तिची इच्छा आणि येशूची इच्छा एकत्र झाली, मुलीतलं भूत लगेच निघून गेलं. म्हणजे एंड पॉइंट याचा काय झाला दुसऱ्या वाक्यामध्ये? जोपर्यंत देवाची इच्छा आणि तुमची इच्छा एकत्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाचं ऐकू शकत नाही आणि देव तुमचं ऐकू शकत नाही. कधी कधी परिस्थितीमध्ये असं होतं की ती देवाची इच्छा नसती कंप्लीट करायची, पण तुमची इच्छा असती. ती गोष्ट तुम्हाला विश्वासानेच प्राप्त करावं लागेल. नकार तिथं होकारच प्राप्त करावं लागेल. जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी तुमच्या जीवनात येतात. तुम्ही कोटेशन देताल आणि अशा अनेक कोटेशन येतील, तुमचं रिजेक्ट होईल. तुमची इच्छा हे कोटेशन मला भेटावं, त्या माणसाची इच्छा नाहीये या व्यक्तीला ते कोटेशन भेटावं, ते काम भेटावं. तुम्ही नाराज होऊ नका. परत कोटेशन द्या, परत कोटेशन द्या, परत कोटेशन द्या, जोपर्यंत देवाच्या लोकांनो तुमची इच्छा आणि देवाची इच्छा एकत्र होत नाही. जर देवाची इच्छा एकत्र झाली, त्या व्यक्तीची इच्छा नसली, तरी ते कोटेशन तुम्हाला भेटलं जाईल. कारण देवाची इच्छा, तुमची इच्छा एकत्र झाली, ते कोटेशन तुम्हाला दिलंच जाईल. आता तुमचे मुलं तुम्हाला मागतात काहीतरी गोष्टी, मागतात की नाही? काय मागतात? पार्लेजी बिस्किट. त्याचे तुषार ब्रदरची मुलं त्यांना पार्लेजी बिस्किट मागतात. अच्छा, तुम्हाला मुलं मागतात, मग तुम्हाला कळतं ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे? काय आहे? योग्य की अयोग्य आहे. पण ज्यावेळेस तो मुलगा कंटिन्यू मागत असतो, नाही मला डॅडी पाहिजेलच, घरी गेले का डॅडी पाहिजे, ती मुलगी मागत असते. तुम्ही एकदा ऐकता, दोनदा, तीनदा, चारदा, एक आठवडा जातो, 2 आठवडे, 3, 4. काही बाप असे असतात 6 महिने ऐकतच नाही. पार्लेजी मागा, नाही तर गाडी मागा, नाही तर काही मागा, घड्याळ मागा, काही मागा, अजिबात ऐकत नाही. पण ते मुलं मागायचं बंद करत नाही. एक दिवशी तुम्ही असं होतात कंटाळून, नाही बाबा याला देऊन टाकतं, माझ्या किटकिट कमी होऊन जाईल. तुम्ही घेऊन येता आणि त्याच्या हातात देऊन टाकता. का? त्याची इच्छा आहे घ्यायची, तुमची इच्छा द्यायची नाही. पण ज्यावेळेस तो कंटिन्यू मागतो, त्याच्या विश्वासाने तुमची इच्छा बदलली जाती, त्याची इच्छा तुमच्या जीवनात येते आणि तुम्ही ती गोष्ट त्याला देतात. सेम गोष्ट देवाच्या लोकांनी या बाईसाठी झाली. तिची इच्छा आहे पण देवाची इच्छा नाही. पण कंटिन्यू येशूच्या पाठीमागे जाऊन विश्वासाने देवाच्या लोकांनो येशूची न देणारी इच्छा येशूला द्यावा लागली. का? विश्वासाने. विश्वास कसा पाहिजे तुमचा? स्ट्रॉंग पाहिजे, एकदम शेवटच्या क्षणापर्यंत स्ट्रॉंग पाहिजे. आता यांना मी शिकवलंय, हे मला घरी तेच करतात. त्यांना जे पाहिजे असेल त्यांना माहिती आहे, डॅडीला हे मागायचंच, ते मागणारच. त्यांना काही पण द्या, जोपर्यंत ती गोष्ट देत नाही तोपर्यंत ते मला, तुम्ही शिकवलेलं आहे मागायचं, हे मला मागत बसतात. काय सांगायचं तुम्हाला? बोले येशू मसीह की जोपर्यंत ती गोष्ट त्यांना भेटत नाही तोपर्यंत ते मागत राहतात. त्यांना माहिती आहे इथं प्रीच केलंय, आपल्या घरी पण तेच आहे. मग एकदा मागणार, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा मागत राहा. मला एक क्षण माझा असा येतो की माझ्या मुलांना ती गोष्ट द्यावाच लागते मला.
अशी गोष्ट येते. जर हा पिता असं करतोय तर देवाच्या लोकांना तो पिता कसं करेल? तुम्ही मागतच राहिले त्याला, त्याची इच्छा बदलली जाईल विश्वासाने. दुसरी गोष्ट आहे देवाच्या लोकांनो, जर देवाचं तुम्हाला ऐकायचं असेल, तुम्हाला देवाचं ऐकायचं असेल, तर फक्त तुमच्या आणि देवाच्या मध्ये विश्वास पाहिजे, तर त्याची इच्छा बदलली जाईल आणि तुमची इच्छा कंप्लीट केली जाईल. आता तुमचे मुलं तुम्हाला मागायला सुरुवात करतील, जे बसलेत ते. पास्टरनी सांगितलंय मागायचं, नुसतं मागत राहायचं. 2 दिवस झाले का मम्मीला, दे मला ती गोष्ट. 3 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, पण चांगली गोष्ट मागा, वाईट गोष्टी मागू नका. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट पाहिली, देवाची इच्छा नाहीये आणि देवाच्या लोकांना तिसरीची इच्छा आहे, पण विश्वासाने देवाची इच्छा, होकार आला, देवाला ऐकावं लागलं आणि देवाचं तिला ऐकायला लागलं. तुम्हाला समजते की नाही? कधी? विश्वास. आता तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. तयार आहेत तुम्ही? तिसरी गोष्ट मत्ती याचा 21वा अध्याय आणि 29 आणि 30 वचन. त्याने उत्तर दिले, जातो महाराज, पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. एक वडील आहेत आणि त्याला 2 मुलं आहेत, एक थोरला आणि एक धाकटा. वडील मोठ्याकडे गेलेत आणि त्याला म्हटले, जा बाळा आपल्या शेतात काय कर, जाऊन काम कर द्राक्ष मळ्यामध्ये. तो मुलगा काय म्हटला, हा मी जातो. आणि बायबल सांगतो तो मुलगा गेला नाही. नंतर दुसऱ्याकडे गेले देवाच्या लोकांनो, त्याला म्हटले, अरे बाळा तू पण द्राक्ष मळ्यात जा, काम कर. तो काय म्हटला, मी जात नाही. पण बायबल सांगतं त्याला पस्तावा आला आणि तो द्राक्ष मळ्यात काम केलं. या दोघांनी वडिलांचं कुणी ऐकलं? दुसऱ्या मुलाने. पहिल्या मुलाने का ऐकलं नाही? तो तर म्हटलं मी जातो, तो गेला नाही. आणि दुसरा मुलगा म्हटला मी जात नाही, तरी तो गेला. का? पहिला मुलगा आहे देवाच्या लोकांनो, मोठा मुलगा, त्याला सांगितलंय की जा तू द्राक्ष मळ्यात काम कर, तो होकार देतोय आणि जात नाही. याचा अर्थ काय आहे? एक तर त्याला पहिली गोष्ट जे काम करायचंय हे त्याला समजलं नाही, आणि दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, जो बापाचे शब्द आलेत तुला काय करायचंय हे त्याला समजलं नाही. जर त्याला समजलं असतं द्राक्ष मळ्यात जाऊन काम करायचंय आणि काय काम करायचंय ही गोष्ट त्याला समजली असती, तर 100% देवाच्या लोकांनो तो गेला असता आणि त्याने काय द्राक्ष मळ्यात काय केलं असतं? काम केलं असतं. पण त्याला समजलं नाही. काय समजलं नाही? बाप काय बोलतोय ते. आता मी तुम्हाला सांगितलंय मुलाला जाऊन पाणी घेऊन ये, तो म्हटला हा डॅडी मी पाणी आणतो, आणि त्याने पाणी आणून दिलंच नाही. त्याला पाणी हे काय माहितीच नाहीये. पाणी त्याला माहित नाहीये, कुठे आहे माहित नाहीये, कसं घ्यायचं माहित नाहीये, ग्लास मध्ये घ्यायचं माहित नाही. आणि जर त्याला ह्या गोष्टीच माहिती नसत्याल तर देवाच्या लोकांना तो त्या डॅडीला पाणी आणून देणारच नाही. तो काय होईल? फक्त आपल्या मुखातून काय होईल? बोलणारा होईल. का? कारण वडिलाची गोष्ट त्याला कळलेली नाहीये. सेम मुलगा देवाच्या लोकांना हा थोरला मुलगा आहे. देव त्याच्या वडिलांनी सांगितलंय जा तू काम कर, आणि देवाच्या लोकांना हा मुलगा कळला असतं त्याला की पित्याचा शब्द काय आहे आणि द्राक्षमळा काय आहे. हे जर त्याला कळलं असतं तर देवाच्या लोकांना त्याने द्राक्षमळ्यात काम केलं असतं. स्वर्गीय पिताचा शब्द ज्यावेळेस तुम्हाला समजला जातो, स्वर्गातून येणारा शब्द ज्यावेळेस तुम्हाला समजला जातो की व्याभिचार करू नको, आणि तुम्ही स्वतःला प्रत्येक दिवशी पवित्र ठेवायचा प्रयत्न करतात. का? व्याभिचार केल्यानंतर मी देवापासून दूर जाईल, देवाची उपस्थिती माझ्याजवळ राहणार नाही, माझ्याशी देव बोलणार नाही, हे व्याभिचार पाप आहे, हे देवाला आवडत नाहीये, आणि व्याभिचार असा असा केला जातो. हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करत नाही. बायबलचे वचन तुम्ही अनेक वेळेस वाचलेले आहेत, पण जोपर्यंत त्याचं रिव्हिलेशन तुम्हाला समजत नाही तोपर्यंत देवाच्या लोकांनो ते वचन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फॉलो करू शकत नाही. तुम्ही फक्त वाचलंय, खोटं बोलू नये. पण ह्या खोटं बोलण्यामधून काय रिव्हिलेशन आहे? खोटं बोलू नये. खोटं न बोलल्यामुळं काय होऊ शकतं माझ्या जीवनामध्ये हे तुम्हाला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे तुम्हाला? खोटं न बोलल्यामुळं काय होऊ शकतं, खोटं न बोलल्याने काय होऊ शकतं. तुम्ही खोटं बोलणारच नाही,
तुम्ही मार्केटमध्ये गेलेत, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे आले, तुम्ही देऊन टाकताल. तुम्ही म्हणणार नाही एक्स्ट्रा पैसे, मी खोटं बोलू शकत नाही, ते घेऊ शकत नाही. तुम्हाला कळलंय खोटं बोलल्यानंतर काय होतंय आणि खोटं नाही बोलल्यामुळं पण काय होतंय, ही गोष्ट तुम्हाला समजलेली. तसं देवाचं वचन ज्यावेळेस रिव्हिलेशन ओपन होतं, तुम्ही ती गोष्ट करत नाहीत. नुसतं बायबल वाचण्यात मजा नाहीये. नुसतं बायबल वाचण्यात 1 पेज वाचले, 2 पेज, 3, 4, 5, 6, 7, 10, 1 अध्याय, 10 अध्याय, 20 अध्याय, पूर्ण बायबल वाचलंय, पण ती गोष्ट तुम्हाला समजलीच नाहीये. हे देवाचं वचन चालू आहे. आणि ज्यावेळेस वचन चालू असतं त्यावेळेस रिसीव्ह केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ते रिसीव्ह केलं जातं, तुमच्यामध्ये एक सामर्थ्य, पॉवर येतो. आणि जसा पॉवर येतो तो तुम्हाला बदलला जातो. तुमचं बोलणं बदललं जातं, तुमचं चालणं बदललं जातं. तो पॉवर महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरा जो मुलगा आहे देवाच्या लोकांनो, तो मुलगा कोण आहे? त्याचाच मुलगा आहे, सेम मुलगा आहे. तो बोलतो जा कामाला, तो म्हणतो मी जात नाही. जो पिता बोललाय त्याला कळलंय की मी कामाला जाऊ शकत नाहीये, ती माझी क्वालिटी नाहीये, तिथं मी मळ्यात जाऊ शकत नाही, ही गोष्ट त्याला समजलेली. डायरेक्ट त्याने नकार दिला. तुम्हाला ज्यावेळेस गोष्ट समजली जाती, एक तर तुम्ही काय बोलतात, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बोलतात मला करता येणार नाही, माझ्याच्याने होणार नाही. का? तुम्हाला समजलेली. तुम्ही 500 किलो वजन उचलणारच नाही, तुम्हाला उचलायला लावलंय, तुम्ही म्हणतात मी उचलू शकतच नाही, तुम्ही डायरेक्ट नकार देता. पण तुम्हाला 5 किलो उचलायला लागले, तुमची कॅपॅसिटी ती, तुम्हाला समजलंय वजन कसं उचलायचंय, 5 किलोला तुम्ही होकार देतात. जे पित्याचे शब्द आहे ते दुसऱ्या मुलाला कळलेत, मी त्या क्वालिटीचा नाहीये, मी द्राक्षमळ्यात काम करू शकत नाहीये, मी देवाच्या राज्यात काम करू शकत नाही, मी पापी आहे, मी असं करू शकत नाही, हे त्याला कळलेलं आहे. तो नकार देतो नाही, पण त्याला नंतर कळलं मी जे बोललोय ते चुकीचं बोललोय. कारण त्याला देवाचं वचन कळलं 100%. मी जे बोललोय, मी जे केलंय हे चुकीचं आहे, मी जे पाप केलंय ते चुकीचं आहे. हा देवाचा शब्द ज्यावेळेस कळतो तुम्हाला की नाही मी चुकीचं आहे, मी वाईट गोष्टी माझ्या जीवनात केलेल्या आहेत, मी चुकीचा आहे, ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला कळते त्यावेळेस तुम्ही पित्याचं ऐकताल. तोपर्यंत तुम्ही येशूचं ऐकणारच नाहीत, वचनाचं ऐकणारच नाहीत. तुमची चूक तुम्हाला कळली पाहिजे आणि देवाचं वचन तुम्हाला तुमची चूक समजून करून देतं. तुम्ही चुकलात की नाही चुकलात. ज्या वेळेस तुम्हाला वचन समजतं की मी चुकले, त्यावेळेस तुम्ही बदलतात. पण तुम्हाला माहिती आहे मी चुकलोय, पण तुम्हाला कळतच नाही मी चुकलोय का काय, तुम्ही पहिल्यासारखंच वागतात, तुम्ही कधीच देवाचं ऐकू शकत नाही. मग देवाचं ऐकण्यासाठी काय करायला पाहिजे? जी चूक आहे तुम्ही करत आहात ही तुम्हाला कळली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला ती चूक कळल त्याच वेळेस तुम्ही देवाचं ऐकताल. तोपर्यंत द्राक्षमळ्यात काम करू शकत नाही, देवाच्या राज्यात तुम्ही काम करू शकत नाही, त्या येशूचं तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही इथं बसलात, संदेश ऐकतात तुम्ही, पण याचे जे रिव्हिलेशन आले तुमच्याकडे 3 आज, ते तुमच्या जीवनात तुम्ही कोट करत चाललात. नाही मला आज शिकवलंय असं, माझी चूक मला कळली पाहिजे. मी 10 वेळेस माझ्या लोकांमध्ये मी देवाचा गौरव केला नाही, माझी प्रगतीच होणार नाही. मी ज्या ठिकाणी देवाला उंच करायचंय त्या ठिकाणी मी डाऊन केलंय, त्या लोकांना उंच केलंय. आणि एवढं उंच केलंय माझ्या डोक्यावरती की आता माझ्या जीवनात चमत्कार होतच नाही. का? तुम्ही जगातल्या गोष्टींना उंच केलंय, तुम्हाला चूक कळलीच नाही. पण आता जर तुम्हाला कळत असेल नाही मी माझ्या देवाला उंच केलं पाहिजे, माझ्या जीवनात माझ्या येशूला उंच केलं पाहिजे, वचनाला उंच केलं पाहिजे, ते वचन माझ्या जीवनात मी कृती केली पाहिजे. आणि जर त्या वचनाची मी कृती करते तर 100% चूक तुम्हाला कळल की तुम्ही चुकतात. आणि ज्यावेळेस चूक कळताल त्याच वेळेस तुम्ही देवाचं ऐकताल, तोपर्यंत ऐकणार नाही. किती लोकांना चूक कळते आपली रोजची चूक, मी बायबल वाचत नाही, मी प्रार्थना करत नाही, मी देवाच्या उपस्थितीत बसत नाही. चूक ही चूक आहे. मी वचन मध्ये आलो तर बडबड करते शेजाऱ्यांबरोबर, मी झोपा काढते, ही चूक आहे. सैतान राईट ट्रॅक करून तुम्हाला ठेवलाय. शनिवारी लवकर झोपा, झोप येत नसेल तर झोपीची गोळी घ्या. आणि सगळ्यात बेस्ट गोळी बायबलचं वचन आहे, वाचत बसा वचन, तुम्हाला झोप येणारच. अनेक लोक मला सांगतात बायबल उघडले की आम्हाला झोप येते. अरे झोप येते, अरे सैतान झोप आणतोय. आणि मोबाईल पाहताना टीव्ही पाहताना झोप येत नाही. देवाच्या गोष्टी ऐकताना किंवा वाचताना मनुष्याला झोप येते, पण ज्यावेळेस सैतानाच्या गोष्टी पाहतील ऐकतील त्यावेळेस झोप येणार नाही. तिसऱ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला येशूचं ऐकायचंय तर तुम्हाला काय केलं पाहिजे?
तुमची चूक तुम्हाला कळली पाहिजे, तरच तुम्ही त्याचं ऐकू शकता. जोपर्यंत तुमची चूक तुम्हाला कळणार नाही, तुम्ही द्राक्षमळ्यात काम करू शकत नाही. काय चूक आहे माझी आज देवा, की मी द्राक्षमळ्यासाठी योग्य नाहीये. ती चूक सुधारा आणि तुम्ही द्राक्षमळ्यासाठी काम करण्यासाठी योग्य बनले जातात. आज या तिन्ही गोष्टीवरती मनन करू. आज तयार आहेत तुम्ही? पहिली गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो आपण, देवाची इच्छा आणि आपली इच्छा एकत्र झाल्यानंतर आपण देवाचं ऐकतो. दुसरी गोष्ट, देवाची इच्छा नाहीये, आपली इच्छा आहे, ती गोष्ट मला प्राप्त करावा. पण देवाची इच्छा आपल्या इच्छामध्ये पूर्ण करायची असेल तर तुमचा पूर्णपणे वचनावरती विश्वास पाहिजे. आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये द्राक्षमळ्यात काम करायचंय, देवाच्या राज्यात काम करायचंय, तर तुम्हाला तिसरी गोष्ट करावं लागेल. देवाच्या लोकांनो, जे वचन तुम्हाला आलंय ते समजलं पाहिजे आणि ते वचन तुम्हाला तुमची चूक दाखवून देईल. आणि ज्यावेळेस चूक तुम्हाला दाखवून देईल, परत देवाच्या लोकांनो तुम्ही ती गोष्ट करणार नाही. तुम्ही द्राक्षमळ्यासाठी काम करण्यासाठी योग्य लोक बनताल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण आपल्या पायावरती उभा राहू आणि या तिन्ही गोष्टीवरती आज मनन केलंय आपण. या तिन्ही रिव्हिलेशन जे आपल्यावरती आलेत आज स्वर्गामधून, त्याच्याकडे पाहू आपण. आज काय पाहू? आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट फॉलो करायची. आपल्या जीवनामध्ये ही जर गोष्ट फॉलो करत नसताल, नुसतं चर्चला येत असताल, प्रार्थना करत असताल, तुमच्यात काहीच बदल होणार नाही. पाण्यामध्ये बुडलात, पाण्याच्या आतमध्ये जायच्या अगोदर कोरडा पापी, पाण्यातून बाहेर आला ओला पापी, पापी तो पापीच राहील. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चूक तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही येशूचं ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. जरी तुम्ही मुखाने कबूल केलं पहिल्या मुलासारखं, काय मी जातो, तो गेला नाही, कारण त्याची चूक त्याला कळलीच नाही. तो काय बोललाय तो त्याला समजलंच नाही, वचन त्याला समजलं नाही, फक्त त्याने होकार दिला, कृती केलीच नाही. आपण प्रार्थना करूया.